अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवणार आहेत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 3 दिवसीय स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलंय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात जलसंपदा विभागाचा क्रीडा कुंभ भरला आहे। स्पर्धेच्या निमित्ताने लोणी आणि शिर्डीचं वातावरण क्रीडामय झालं आहे। खेळात सशक्त, सेवेत समर्थ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या 3 दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचारी खेळाच्या मैदानात आपले कसबपणाला लावणार आहेत। विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यायाम आणि खेळाचं महत्त्व सांगत स्पर्धा जलसंपदा विभागाच्या असल्या तरी विखे पाटील आणि माझ्यात कुठलीही स्पर्धा नसल्याचं म्हटलंय। तर गोदावरी, कृष्णा खोरे विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांनो आमच्यात लावून द्यायचं काम करू नका असा मिश्किल टोला यावेळी लगावलाय। आता 5वं वर्ष आहे। सर्व महामंडळ आणि जलसंपदा विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र येत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये एक सांघिक वातावरण निर्माण व्हावं। कारण विदर्भातली मंडळी बऱ्याच वेळा विदर्भ सोडून बाहेर जात नाही किंवा त्याच्या कोकणातली मंडळी आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदले होत राहतात, पण कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचे बदले होत नाहीत। मग ते एकमेकाला समजून घेण्याचा आहे, प्रत्येक राज्यातला प्रत्येक भाग समजून घेण्याचा जवळ पाहण्याची संधी या निमित्ताने मिळते। आणि क्रीडा स्पर्धा तर मग निश्चितच त्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्ती विकासाकरता होत राहतो। एक व्यासपीठ त्याला उपलब्ध करून द्यावं लागतं आणि हे जलसंपदा विभागानं अतिशय स्तुत्य असं उपक्रम 5 वर्षापूर्वी सुरू केला आहे आणि त्याची दिवसेंदिवस चांगलीच प्रगती होती। आज मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र जे आहेत पंकज शिरसाट जे आता DCP आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलं। दुसरे आपले अहिल्यानगरचेच भूमिपुत्र आहेत जेऊर कुंभारीचे श्री अक्षय आव्हाड आणि आपल्या नगरच्या श्वेता गवळी। या निमित्तानं जिल्ह्यातल्या पुरस्कार विजेत्यांना या निमित्तानं त्यांचा गौरव व्हावा असा माझा प्रयत्न होता। मला आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने जी सुरुवात झाली। आमच्या गोदावरी विकास महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय कष्टाच्यामध्ये घेतलेले आहेत आणि विशेष करून आमचे जे सहकारी आहेत माझे गिरीश भाऊ, ते स्वतः उपस्थित आहेत, ते स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या येण्यानं सुद्धा आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या निमित्तानं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय विश्वास आहे, गोदावरी जिंकेल की तापी कोकण? नाही, शेवटी महामंडळ, शेवटी जलसंपदा विभाग हे जिंकणार आहे। निश्चित हे खातं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं खातं, तसंच पिण्याच्या पाण्यासाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, अतिशय महत्त्वाचं खातं आहे, त्याची कल्पना आहे आणि राज्य या क्षेत्रामध्ये, या खात्यामध्ये खूप अग्रेसर आहे याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे कुठे काही त्यात स्पर्धा विषयच नाही। सगळ्यांना अलॉटमेंट ठरलेला आहे, निधी ठरलेला असतो, फंड असतो, पण आमचे अधिकारी जे आहेत ज्या पद्धतीने गतीने काम करतात आज सगळेच खरं आमचे 5 महामंडळ आहेत आणि यातून ज्या गतीने काम करतात ते खरं अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्यातून आम्ही निश्चित आम्हाला समाधान असतं की आम्ही शेतीला पाणी देऊ शकतो, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो। एकमेकाला लावून द्यायचं काम करू नका। त्यामुळे आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे अशी अजिबात कुठे नाही आहे, अजिबात कुठे नाही आहे, पण स्पोर्ट्समनशिप निश्चित आमच्यामध्ये त्या ठिकाणी खिलाडू वृत्ती आहे आणि आम्ही सगळं खिलाडू वृत्तीनेच त्या ठिकाणी या खात्यामध्ये काम करत असतो। मी खेळाडू आहे त्यामुळे मला स्पोर्ट्समनशिप माहीत आहे, काय असतं काय नाही, त्यामुळे कुठे आमच्यामध्ये थोडंसं सुद्धा असं कुठे स्पर्धा वगैरे अशी म्हणता येणार नाही। पण शेवटी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा आणता येईल, पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, पिण्याचं पाणी कसं देता येईल, यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो। महापौर आणि उपमहापौराचा सगळं चढाओढ सुरू आहे, काय सांगता येईल? कुठेच सत्ता झाल्या ना सगळे, आता मुंबईच राहिलेलं आहे आणि त्यात ठरलेलं आहे। कालही सगळे अनेक ठिकाणी तो बघितलं, नवी मुंबई असेल, संभाजीनगर असेल, माझं नाशिक असेल, सगळ्याच ठिकाणी, अमरावती असेल, सगळ्या ठिकाणी मला वाटतं तर निवड झालेली आहे, तर फक्त मुंबईच राहिलेलं आहे, तिथे सगळं ठरलेलं आहे। नाशिकसह कुठेही आमच्यामध्ये चढाओढ नाही। नाशिकसह काही ठिकाणी मनसे सोबत आली आहे महायुतीच्या, मुंबईमध्ये सुद्धा येईल चर्चा सुरू आहे। नाही, नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढलं होतं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उभार सगळे वेगवेगळे लढलेलो होतो आम्ही, पण 72 जागा 122 पैकी स्पष्ट बहुमत आम्हाला नाशिकमध्ये मिळालेलं आहे। पण तरीसुद्धा राष्ट्रीय पातळीवर आम्ही सोबत आहोत।
राज्यामध्ये आम्ही सोबत आहोत म्हणून आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी सोबत घेतलेला आहे. उबाटाने फॉर्म भरलेला होता, अर्ज भरलेला होता, पण त्यांनी तो ऐनवेळेला शेवटी माघार घेतला, कारण त्यांची संख्या सगळी 12-13 त्या ठिकाणी होती. त्यामुळे काही फार मोठी संख्या नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि निवडणूक बिनविरोध झालेली आहे. राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून लोणी शिर्डीत साकारलेला हा क्रीडाकुंभ केवळ स्पर्धांचा उत्सव न राहता संघभावना, शिस्त आणि कार्यक्षम सेवाभावाचा जागर ठरत आहे. खेळात सशक्त, सेवेत समर्थ हे ब्रीदवाक्याचा प्रत्यय देत या स्पर्धांमधून जलसंपदा विभागाची सकारात्मक आणि ऊर्जावान प्रतिमा राज्यासमोर अधोरेखित होत आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.